मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतोय लापशी, खारी लापशी म्हणजे तिखट। हा नाश्त्याचा प्रकार आहे, झटपट होणारा झटपट नाश्ता। होणार। ही आपण 1 वाटी लापशी घेतलेली आहे। बारीक आणि जाडी अशी 2 प्रकार मिळतात, तुम्हाला जी मिळेल ती घ्या तुम्ही, दोन्हीपैकी कुठलीही चालेल। आता आपण लापशीसाठी काय घेतले, ही लापशी घेतले, हा वटाणा घेतलाय, शेंगांचा वटाणा आहे, गाजर आहे, हे अर्धी 1 वाटी आहे छोटी, ही छोटी 1 वाटी गाजर आहे, 1 छोटी वाटी शिमला मिरची आहे, आलं लसूण मिरची ह्याचं वाटण बनणार आहे, हा कांदा, ही कोथिंबीर वर टाकायला। आणि तर आता आपण रेसिपी बघूया। तर आपण ना आता ही लापशी भाजून घेणार आहे। तर मी इथे कुकर का घेतला माहितीये, कमीत कमी भांड्यांमध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये छान असा हेल्दी ब्रेकफास्टचा ऑप्शन आपण इथे देतोय, म्हणून आपण कुकरमध्ये एकाच भांड्यात आपण 10 भांडी नाही काढणार आहोत। तुटलं तर तुकडा पडून जायचं। जेंट्स पण म्हणजे जेंट्स जरी असतील ना तरी तेही करू शकतात हा प्रकार, म्हणून मग आपण ह्याच्यामध्ये आपण छोट्यात कमीत कमी भांड्यांमध्ये करतोय। भाज्या पण तुम्ही ह्या ज्या भाज्या मी सगळ्या घेतल्यात ना इकडे, म्हणजे वटाणे, गाजर, शिमला मिरची, काही नाही टाकलं तरी चालेल, कांदा, मिरची आणि कोथिंबीर एवढं जरी असेल ना तरी बस आहे, जरुरी नाही आहेत, बाकी सगळ्या भाज्या ऑप्शनल आहेत, बरोबर नाही? तर आपण ना आता ह्या 3 मिरच्या घेतल्यात इथे छोट्या, आणि लसूण घेतलाय 7-8 पाकळ्या, आणि आळं थोडंसं घेतलं अर्धा इंच, ह्याचं वाटण बनवणार आहोत। ते आपण पेस्ट टाकणार आहे ती लापशीमध्ये। लापशी आपली कशी भाजली गेली मस्तपैकी। तर आपण इथे लापशी ना धुवून घेतली, पाण्यात टाकले, थोडीशी धुणार आणि मग यूज करणार आहे। हा, तर आता आपण ना 2 टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे इथे। 2 टेबलस्पून ऑइल मध्ये आपण राई टाकली, जिरं टाकलं 1 टीस्पून, राई टाकली 1 टीस्पून। तर राई तडतडली ना आपली, राई आणि जिरं आता तडतडेल। राई तडतडल्यावरच दुसरा पदार्थ जो काय फोडणीत टाकायचा तो टाकायचा। राई जर कच्ची राहिली ना तर कडू लागते, ती सगळ्या रेसिपीची वाट लागणार, म्हणून राई तडतडू द्यायची आपल्याला, बरोबर ना? तर राई तडतडते आपली, राई आणि जिरं आता। तर आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया फोडणीत। तर फोडणीमध्ये आपण कांदा टाकून घेतलाय, आपण थोडी कोथिंबीर टाकतोय, थोडीशी आपण डेकोरेशनसाठी ठेवणार आहे। तर इकडे ना आपण आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे। तर काय करायचं, पहिलेच बनवून ठेवायची, जर जेंट्सला वगैरे करायचं असेल ना तर पहिलेच एकदाच हप्त्याची बनवून ठेवायची 1 वीकसाठी। तर इकडे आपण 2 टीस्पून टाकली आलं लसूण मिरचीची पेस्ट। ती करून ठेवली असेल ना तर आपला पदार्थ इझिली होतो, म्हणजे सकाळी आपल्याला कामावर जायचंय तर फटाफट हा ब्रेकफास्ट तयार केला आणि घेऊन गेला। आणि लापशीचा एक फायदा काय आहे, लापशीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे। तर फायबर खाल्ल्याने काय होतं, खूप वेळासाठी आपलं पोट भरलेलं राहतं, लवकर भूक लागत नाही आपल्याला, चांगला कार्बोहायड्रेटमध्ये येते लापशी। तर खूप चांगलं पडेल तुम्हाला जर तुम्ही हे ब्रेकफास्ट म्हणून किंवा नाश्त्याला घेऊन जाताय। इकडे आता हिने भाज्या टाकायला घेतल्यात, आता या सर्व मिक्स भाज्या टाकते, वटाणे, शिमला मिरची आणि गाजर घेतलंय, असतील तर टाकायच्या, ऑप्शनल आहेत भाज्या, भाज्या नाही टाकल्या तरी छान लागतं, पण करू शकता, नुसती पण छान लागते, टाकायचं बटाट टाका, नुसती सुद्धा सुंदर लागते लापशी। आणि खूप वेळासाठी आपलं पोट भरलेलं राहतं फायबर असल्यामुळे, त्यामुळे हा एक खूपच चांगला हेल्दी ऑप्शन आहे नाश्त्याला। डब्यावर पण नेऊ शकता, दुपारी पण खाऊ शकता, सकाळचा नाश्ता म्हणून पण खाऊ शकता। काही लोकांना डाएट सांगितलेलं असतं तर ते लोक रात्री सुद्धा हे डाएटमध्ये घेऊ शकतात। तर आता सर्व भाज्या टाकल्यात आपण, 2 मिनिटं झाकण देऊन ठेवूया। तर आता बघा हे मस्त वटाणे पण थोडे शिजलेत अर्धेचे, आता थोडं हिंग टाकून घेणार आहे। एक चमचा हिंग टाकला, मॅगी मसाला टाकतो आपण। आपण इथे मॅगी मसाला असतो तो यूज केलाय, घरगुती गरम मसाला असेल तरी छान, मॅगी मसाल्याने टेस्ट मस्त येते म्हणून मॅगी मसाला यूज केलाय आपण।
1 टीस्पून आपण मॅगी मसाला टाकला. 1 चमचा आपण हळद टाकली. हे बघा, एक चमचा टाकले. अर्धा चमचा मी मसाला टाकते. अर्धा चमचा घरगुती मसाला टाकलाय. तर आता आपण लापशी टाकून घेऊया. लापशी आपण धुवून घेतली, भाजली पहिले थोडा वेळ आणि नंतर धुवून घेतले. हे बघा, लापशी टाकतो आपण. किती छान कलर दिसतात बघा. गाजर तुम्हाला हवं तर मोठा मोठाही ठेवू शकता. मी लहान लहान कापल्या, बारीक बारीक तुकडे. तर आता आपण तेलावर थोडं 1 मिनिट मारलेली लापशी. आता आपण पाणी टाकून घेऊया. हे बघा, पाणी टाकतो. याच्यात तुम्ही गरम पाणी टाकाल तर लवकर होईल. गरम पाणी करून याच्यात ना गरम पाणी टाका तुम्ही, म्हणजे लवकर होईल. मीठ टाकले. किती? पाव चमचा मी मीठ टाकलंय. मॅजिक मसाल्यामध्ये पण मीठ असतं. पाणी दे. मॅगी मसाला जो आपण टाकला त्यात पण मीठ आहे ना, तर आपण कमी टाकलं थोडं. आता आपण थोडं पाणी टाकून घेऊया. 1 ग्लास पाणी टाकलं नाही, 1 ग्लास टाकलंस. हा, 1 ग्लास आपण 1.5 ग्लास टाकलं. जास्त टाकलाय. 1.5 ग्लास. आता आपण कुकर बंद करून घेऊया. आता आपण ना कुकर उघडून बघूया. आता झालेलं आहे आपलं. आता आपण सर्व करूया. इथे आपण लापशीला 4 शिट्ट्या घेतल्यात. ही बघा, आता आपली लापशी तयार आहे. एकदम झटपट लापशी. पटकन काय जेवण करायचं असेल, तर कंटाळा आला असेल तर पटकन अशी करून खाऊ शकता. तर तुम्ही पण अशी नाश्त्याचा रेसिपी बनवून बघा आणि कशी झालेली ते आम्हाला नक्की कळवा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. झणझणीत रेसिपी. बाय.